हाय हॅलो नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि पाहू शकता आज मी गणपती बुक करायला गेले होते. तर अजून आहेत दिवस भरपूर गणपती यायला. पण थोडंसं लांब घेतल्यानंतर मूर्त्या पण छान पाहायला भेटतात आणि सर्वांच्या आवडीने पण घेता येतं. पण इथं आता आम्ही दोघंच आलेलो बघायला, नंतर मुलींना घेऊन बुक करून जाणार आहोत आम्ही. आमच्या जवळच हे शॉप आहे, म्हणजे गोडाऊन आहे गणपतीचं. छान अशा मूर्त्या भेटतात आपल्याला जशा हव्या तशा. इथं बालगणेशा अजून नवीन नवीन प्रकारचे भरपूर मूर्त्या आलेल्या होत्या, पाहू शकता. इथं फेट्याच्या वेगवेगळे फेटेसुद्धा बांधलेले. लालबागचा राजा होता, दगडूशेठ गणपती होता. खूप छान असे गणपतींच्या मूर्त्या इथं वेगवेगळ्या असं फेटे बांधलेल्या, शेला वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे पाहू शकता. इथं सर्वात मला आवडलेली मूर्ती म्हणजे इथं बाळूमामाची किती छान बनवलेली होती, पाहू शकता. आणि स्वामी समर्थांच्या पण 2-3 मूर्त्या होत्या इथं, एकदम छान. दत्तगुरूंच्या मूर्त्या होत्या, असं वेगवेगळ्या देवांच्या देखील इथं मूर्त्या असं होत्या. खूप छान वाटलं इथं पाहून. पाहू शकता फेटेवाला गणपती किती छान आहे. आणि हे 2 एकदम छोटे गणपती होते, पण इतके छान होते ना, पाहू शकता. मुली असतात तर मी बुकच केलं असतं, पण अजून बुक नाही केलं, म्हणजे संध्याकाळी जाऊन आम्ही बुक करणार आहोत. आणि हा देखील मला आवडलेला एक गणपती होता. आणि हा पाहू शकता तुम्ही, एकदम क्यूट असा गणपती, इतका छान होता ना बालगणेशा. पण असं म्हणतात की बालगणेशा घरात बसवू नये, कारण देवस्वरूपातच गणपती, कारण गणपतीला आपल्यात सर्वप्रथमचं स्थान आहे, म्हणजे पूजेला गणपतीलाच आधी पुजतात आपल्यात. तर बालगणेशा घेऊ नये म्हणतात. त्यामुळे आमच्याकडे काही बालगणेशा घेत नाहीत, पण रात्री आम्ही सिलेक्ट करणार आहोत आता सर्व मुलींना घेऊन. तर आता इथं नंतर मी राख्या बघायला आले होते. राख्यासुद्धा खूप सुंदर सुंदर होत्या इथं, पाहू शकता. पण ह्यावेळेस काय झालेलं आहे, राख्यांची रेट इतकी वाढलेली आहेत, काय सांगायचं तुम्हाला. तर भरपूर रेट वाढलेले आहे. पण आपल्याला रेट किती जरी वाढलेले असतील तर राख्या म्हणजे छानच पाहून घ्यायला लागतं. म्हणजे भावाला पण आवडलेली पाहिजे, आपल्याला पण ती घ्यायला आवडली पाहिजे, अशीच राखी पाहत होते मी इथं. तर इथं लहान मुलांचे सुद्धा असं पाहू शकता, एकदम सुंदर सुंदर नवीन प्रकारच्या अशा राख्या आल्या होत्या, पाहू शकता तुम्ही. यावर्षी खूपच छान राख्या आलेल्या आहेत, पाहू शकता, लहान मुलांना वगैरे. आणि हळदी कुंकूचं ते हे स्टँडसुद्धा आलेले होते, छोटे छोटे प्लेट्स असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. भावांना असं भेट देण्यासाठी हे असे छान आलेले होते. तर खूप छान राख्या होत्या इथं. मी इथं थोड्याशा 5-6 घेतल्या राख्या, छान अशा नाजूक, पण खूप पण मोठे छान नाही वाटत राख्या, अशा नाजूकच बऱ्या वाटतात. त्यामुळे इथं मी 6 घेतले. आणि नंतर इथं मी सकाळी बिर्याणी केली होती. आपल्याला वाटतं की नाही हो, सगळं साहित्य असल्यानंतरच बिर्याणी चांगली होते व्हेज. पण इथं मला तांदूळ पण व्यवस्थित लागलं नव्हतं आणि भाज्या पण व्यवस्थित सगळ्या नव्हत्या माझ्याकडं. आणि मेन म्हणजे बिर्याणी मसाला नव्हता. तरीसुद्धा म्हणजे ही बिर्याणी इतकी छान आणि मस्त झाली होती ना, की सर्वांनी ही 1 किलोची बिर्याणी होती, पण थोडीशीसुद्धा राहिली नाही लास्टला. खरं सांगते मी तुम्हाला, इतकी छान झाली होती ना, मला वाटलं की एवढ्याशा बीन्स नव्हते यामध्ये, फ्लॉवर नव्हता, भरपूर अशा भाज्या नव्हत्या यामध्ये, तरीसुद्धा. आणि तांदूळ मुळात मी जो बासमती अख्खा तांदूळ आणला तो देखील खराब लागलेला होता. म्हणजे घाईघाईत मी ज्या दुकानवाल्यांना सामान दिलं होतं त्यांनी घाईघाईत तो राईस चुकीचा आणला होता. आणि नंतर शिजवल्यानंतर कळालं, कारण ते खराब लागलेलं आहे. नंतर त्यांना बोलले मी, पण तोपर्यंत तांदूळ शिजवून पोटात गेलेला होता. आणि इथं पाहू शकता, मी याच्यामध्ये टोमॅटो, गाजर, काही मसाले, खडे मसाले, हिरवी मिरची आणि पावशेर कांदा चिरून असं आधी फ्राय करून, मग ह्या सगळ्या जितक्या माझ्याकडे आहे तेवढ्याच भाज्या मी यामध्ये टाकल्या. आणि नंतर या पनीरमध्ये गरम मसाला, धना पावडर, घरकुल मसाला आणि दही टाकून, मीठ टाकून आणि लाल मिरची पावडर टाकून 15 मिनटं ठेवलेलं होतं, आलं लसूण वगैरे पेस्ट लावून. आणि ते पनीरचं मिश्रण मी यामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे जितक्या माझ्या घरामध्ये भाज्या होत्या तेवढ्याच यूज याच्यामध्ये केलेलं आहे, एक्स्ट्राच्या कुठल्याही भाज्या केले नाहीत. तरीसुद्धा ही बिर्याणी इतकी छान झालेली होती. तुम्हीसुद्धा म्हणेन मी एकदा नक्कीच ट्राय करा. आपण काय करतो की घरात काही भाज्या नसल्या तर बिर्याणी करायचं टाळतो. फक्त यामध्ये काय केले मी, एक मूठभर असे काजू, म्हणजे 50 ग्रॅम असतील, ते तळून घेतले आणि ते टाकले मी यामध्ये. आणि छान असे सर्व साहित्य असं फ्राय करून घेतलं, एक 15 ते 20 मिनटं छान असं हे शिजवून घेतलं, पाहू शकता मी. आणि नंतर यामध्ये 2 मूठभर अशा कोथिंबीर जास्त घ्यायची, आलं पण थोडंसं घेतलं, एक तुकडा आल्याचं घेतला.
आणि 2 लसणाचे गड्डे घेतलेले आहेत इथे मोठ्या साईजचे. हे सर्व साहित्य असं वाटून घेतले, म्हणजे जाडसर वाटून घ्यायचं आणि ते सर्व भाज्या परतल्या की त्यामध्ये परत नंतर लास्टला हे टाकलेलं मी. तुम्ही देखील असं नक्की ट्राय करा, तुमची देखील बिर्याणी छानच होते. आता हे सर्व साहित्य मी छान असं हलवून घेतलेलं आहे आणि अंगचंच पाणी सुटलेलं आहे, कारण यामध्ये मॅरिनेट करताना पनीरला दही लावलेलं होतं. त्यामुळे पाहू शकता इथं त्याचं अंगचंच पाणी सुटलेलं आहे पूर्ण असं ग्रेव्हीला. आणि नंतर इथं पाण्याचं थोडंसं गरज पडते. गरम पाणी टाकायचं आहे, कारण ते शिजण्याची प्रोसेस नंतर थांबते आणि चव बिघडते या ग्रेव्हीची. त्यामुळं थोडीशी इथं आपण गरम पाणी एखादा ग्लासभर टाकायचं आहे आणि छान असं ह्या भाज्या सर्व शिजू द्यायच्या आहेत. पाहू शकता किती छान रसरशीत अशा भाज्या दिसतात आहे. यामध्ये मला बीन्स एक नव्हती, फ्लॉवर एक नव्हता, वाटाणा नव्हता. तर जितक्या भाज्या, म्हणजे थोडाफार वाटाणा होता पण जास्तच नव्हता. जितक्या भाज्या होत्या तितक्या मी ॲड केल्या आणि नंतर याच्यावरती जो शिजवलेला भात आहे ना तो असा पसरवून घेतला. सगळाच एकदाच पसरवून घेतला. 1 किलोमधून थोडंसं एक पावशेरभर तांदूळ, मी पाऊण किलो असेल हे तांदूळ, पावशेरभर काढून ठेवलेलं होतं मी आणि पाऊण किलोचा अख्खा हा भात होता. तर हे तांदूळ बघा मला असं बारीक असं म्हणजे अख्खा दिल्ली राईस जसा असतो ना, बासमती राईस मोठा बारीक असा लांबडा असतो तसा पाहिजेला होता. पण त्याने चुकून म्हणजे फसवल्यासारखं काम झालं हे. नंतर मग काय करायचं, तसंच हे केलं आणि नंतर पातेल्यात सर्व भात शिजलेला टाकला. अर्धा कच्चा शिजवलेला होता, म्हणजेच 80%, तरी देखील हा एवढा जाड झाला होता. आणि नंतर कोथिंबीर चिरलेली आणि साजूक 2-3 चमचे तूप टाकलं वरतून आणि छान असा त्याला एक 10 मिनटासाठी वाफ काढून घेणार आहे मी. त्यासाठी झाकण ठेवलेलं आहे वरती आणि खलबत्त्यात टाकून एक 10च मिनटं वाफवून घेतलेलं आहे, कारण आपला भात शिजलेला होता छान असा. आणि पाहू शकता एक वाफ काढून घेतलेली आहे. फक्त गॅस ठेवताना बारीक ठेवायचा, नंतर खालची भाजी करपवू शकते आपली आणि सगळा स्वाद जो आहे भाजीचा तो पूर्ण असं अख्ख्या बिर्याणीमध्ये पसरतो. तर असं इथं आता हलवून घ्यायचं आहे. हे सेम इथं पुलावसारखंच झालेलं. तुम्ही पुलावही म्हणू शकता याला, कारण तांदूळच तसा नव्हता इथं. कारण तांदळाला असं नाजूकसर असा अख्खा बासमती राईस लागतो. तर हे पुलावसारखंच झालेलं, पण इतकं छान झालेलं ना. तर अजूनही कधी आठवण आली ना तर मुली नक्की म्हणतात मला, मम्मी असं करून दे. तर तुम्ही देखील ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.